आकाश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्श तेला केर आवाजाची माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही कल्पना कल्पना। कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा ओ हमनवा। बंद करा हे दोघं गाणं पिणं। पप्पा किती वेळा मी सांगितलं की ह्या घरामध्ये मला गाणं पिणं नाही पाहिजे। काय हो झालं? का ओरडताय तुम्ही? किती वेळा तुला झालं सांगून मला गाणी बिणी बिलकुल पसंत नाहीये। 1000 वेळा तुला सांगितलंय की तू तुझ्या मुलीला समजाव की गाणी नाही गायची तिने। तुझी इच्छा काय आहे ग? काय आहे तुझी इच्छा? तुझी इच्छा आहे तिने तुझ्याप्रमाणे कोठीवाली बनायचं? तुम्ही मला कोठीवाली का म्हणून म्हणता हो? त्या जमान्यामध्ये गाणं गायचं हे खरं आहे। तुम्हाला माझं गाणं पसंत होतं, तुमच्या सांगण्यावरून मी गाणं पण सोडलं, मग परत परत मला कोठीवाली का तुम्ही म्हणता हो? अगं गाणं बजावणं कोठीवाल्यांचाच पेशा म्हणून ग। जर मी तुझ्याशी लग्न तेव्हा नसतं केलं तू पण एखाद्या कोठीवर बसून असतीस। तुला समजत पण नाही काय? स्वतः सोबत तू बहिणीला सुद्धा बिघडवतेस। कल्पनामध्ये हुन्नर आहे, आजकाल तर चांगल्या घरच्या मुली पण गात असतात। काय हो झालं ही गायली म्हणून? मला सांगतेस तू? हे मला सांगते आहेस? एक अतिशय सभ्य आणि इज्जतदार घराणं आहे आमचं। पुढे एकेकाळी जमीन जुमला आणि राजवाडे होते आमच्या जवळ। हे गाणं वाजवणं कोठेवाल्यांचं काम होत असतं, सभ्य घरांचं काम नाही आहे हे। मी अखेरचं तुम्हाला सांगतो, माझ्या ह्या घरामध्ये गाणं वाजवणं नाही चालणार। बस आता अशी इथे उभे करायलीस, जा आणि मला चहा आण चल। हो आणि तू तू आपल्या कामावर लक्ष दे। गाणी गाते अंबिका, आज तुझी एग्जाम आहे ना? तू टेन्शन नको घेऊस। अभ्यासावर लक्ष दे तू। मरू दे ती एग्जाम पण। ताई, आपले पप्पा नेहमी असे का म्हणतात ग? कारण मीच आहे ह्याला। जेव्हा पापांनी गाण्यासाठी मनाई केलीच होती तेव्हा मी गायले का तेच कळत नाही। पण का म्हणून? गाण्यामध्ये असं बरं काय वाईट आहे? अंबिका, मोठ्यांचं म्हणणं मानायचं असतं ह्यासाठी। असं? तर मग तू लपून छपून आपल्या त्या उस्तादजींजवळ का जातेस गाणं शिकायला? अंबिका, जरा हळू बोल। शिवाय तू आता प्रश्न बंद कर, अभ्यासावर लक्ष दे तू। पप्पांना सुद्धा मुळीच पसंत दुसरं पण नाहीच काही, ते मात्र ते। अंबिका, खबरदार, पापांची टर उडवतेस तू। चल अंबिका, बघ तुला स्कूलला जायला उशीर होत आहे, चल लवकर। हेलो, हा जगवाल बोलतोय। अरे जोशी साहेब, काय चाललंय जोशी साहेब? म्हणजे बघा, तुमच्या हॉटेलचं काम कसं काय चाललंय?
आता जोशी साहेब, एक मला विचारायचं आहे. आमची मुलगी नीट काम करते ना? असं 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 मी आता तिला फोन देतो, तुम्ही होल्ड करा. हा, कल्पना. कल्पना, कल्पना. कल्पना, कल्पना. जोशी साहेबांचा फोन आहे, बोलायचंय त्यांना. कल्पना, मी तुझ्याशी बोलतोय. 24 तास तू गाणी ऐकत राहतेस. जोशी साहेबांचा फोन आहे, बोल लवकर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा कल्पना, आज फारच काम आहे. टाइमवर ये जरा, कारण म्हणजे आजचा इव्हेंट आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. शिवाय त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. जर सर्व आपलं नीट होत गेलं तर आपल्या हॉटेलला खूपच फायदा होणार आहे. शिवाय आज पण मिस्टर रॉयची कॉन्फरन्स आहे. हो, आणि त्याची इन्चार्ज पण तूच. ओके? येस सर, मी पोचते लवकर. मिस्टर जोशी, मी तुम्हाला सांगितलं सुद्धा, हे एक खूपच इम्पॉर्टंट गॅदरिंग आहे. जर तुमच्या हॉटेलचा आमची चेन ऑफ हॉटेल्स इन द US सोबत टायअप होऊन गेला तर यामध्ये तुम्हा सर्वांचा खूपच फायदा आहे. नाव यू डू युअर बेस्ट. काहीच नाही झालंय अजूनपर्यंत. मी कॉन्फरन्स रूम मध्ये गेलो होतो. सर्व काही जसंच्या तसं पडून आहे. कार्पेट नाही बदललेत, खुर्च्या अजूनपर्यंत नाही आल्या आहेत. मी फुलं आणि पुष्पगुच्छांची ऑर्डर दिली होती, त्याचं काय झालं? सर, आज तुम्ही मला इतकं लवकर बोलवलंत? खरे कल्पना. मिस्टर रॉय, ही आहे कल्पना. तुमच्या कॉन्फरन्सची सगळी अरेंजमेंट हिच्याकडे आहे. हॅलो कल्पना. हॅलो. मी फुलांसोबत गुच्छांची ऑर्डर दिली होती, काय हो झालं त्याचं? सर, फुलं मग उशिरा येतील. फुलं मी आत्ता मागवली तर संध्याकाळपर्यंत कोमेजतील ना. आणि फूड अँड बेव्हरेजेस, कार्पेट आणि खुर्च्या हे पण वेळेवर येईल सगळं. सर, डोंट वरी, जसं तुम्ही सांगितलं बिलकुल तसंच होईल. यू लुक गुड. एक्सक्यूज मी सर, आय विल सी यू लेटर. ओके. मिस कल्पना, कार्पेट्स नाही बदलल्या गेलेत? सर, यू डोंट वरी ॲट ऑल. सगळ्या अरेंजमेंट्स होतील नक्की. तुम्ही जे म्हणून करणार आहात, घाई करा जरा त्याची. येस सर. एक्सक्यूज मी सर. हॅलो, कोण? अगं, पायल बोलते मी यार. आता मला सांग, 5 वाजता तू म्युझिक क्लासला येणारच ना? पायल, आपण मग बोलूया. हं, आता मी खूप बिझी आहे म्हणून. शिवाय कदाचित आज मी क्लासला पण नाही पोहोचणार. अरे यार, आठवड्यामध्ये एकदा फक्त तो क्लास आपला, तो पण तू डंप करणार आहेस? पायल, पायल, मी तुला मग नंतर करते फोन. एक्सक्यूज मी. फोनवर बोलणं आता जरुरी होतं? केव्हापासून तुम्ही इथे काम करीत आहात? ते अहो मी सर. त्याचं असं आहे, मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. परफेक्ट. डू यू अंडरस्टँड? एक्सक्यूज मी सर, सॉरी टू इंटरप्ट यू. कल्पना, तुला GM साहेबांनी बोलवलंय. एक्सक्यूज मी सर. या हे जे 304 वाले क्लायंट्स आहेत ते आमचे ओळखीचे आहेत.
तर जेव्हा बिल बनेल तेव्हा गिव्ह देम 10% डिस्काउंट. ओके, नाऊ यू मे गो. सर हां. सर तुम्ही मला बोलवलात? नाही बुवा, काय बरं झालं? सर हे म्हणजे मिस्टर रॉयचं काम ना, तुम्ही प्लीज आणखीन कुणावर सोपवा जरा. माझ्याने नाही होणार. का पण? का म्हणून नाही होणार? माफ करा हं सर, पण हे मिस्टर रॉय, सर या मिस्टर रॉयचं वागणं मुळीच चांगलं नाहीये. हे बघ कल्पना, रॉय आपले स्पेशल गेस्ट आहेत. आपण त्यांना कसंही करून सॅटिस्फाईड ठेवायचं आहे. मग आता तू तर जाणतेस सुद्धा, आज खूप फायनान्सर्स येणार आहेत. धिस विल बी अ बिग ब्रेक फॉर अस. सर सर प्लीज सर, हे काम तुम्ही आणखी कुणाकडनं करवा ना. कल्पना, हे खूप जरुरी आहे की आजची रॉयची कॉन्फरन्स यशस्वी व्हावी. क्लायंटना खुश करणं, खुश राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आता राहिला विषय मिस्टर रॉयचा, तू बिलकुल चिंता करू नकोस. मी रॉयना सांभाळून घेईन. पण जसं तुला सांगितलंय बस तसं तू कर. वेलकम फ्रेंड्स, प्लीज टेक युअर सीट्स. कल्पना, 8 वाजताचा म्युझिक क्लास आहे, पण इथनं निघणं मुश्किल दिसतंय. मला वाटतंय आजचा म्युझिक क्लास मिस करावा लागेल आपल्या दोघांना. खरं तर मला सुद्धा आपला म्युझिक क्लास मिस करायची इच्छा नाहीये, पण फ्रेंड्स, मी माझं प्रेझेंटेशन देण्यापूर्वी तुमची फक्त 5 मिनिटं मला हवेत. मी थोड्या जरुरी फाईल्स आणि सीडीज माझ्या रूममध्ये विसरून आलोय. मिस कल्पना, तुम्ही पटकन माझ्या रूममध्ये जा. टेबलवर काही इम्पॉर्टंट फाईल्स असतील आणि सीडीज माझ्या कपाटामध्ये असतील. जा आणि आणा ना प्लीज. जेंटलमॅन, बस 5 मिनिटं अजून लागतील. तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या हॉटेल चेनच्या बाबतीत सांगतो. सर तुम्ही? हरी अप कल्पना, सर्व खाली वेट करीत आहेत. काय सीडीज नाही मिळाल्या? नो सर. सर कबड पण चेक केलं हो आणि ड्रॉवर्स पण. कांट फाइंड इट. डोंट वरी, वी विल फाइंड इट टुगेदर. ओके. कल्पना, चालीस कुठे तू? सर आय एम लिव्हिंग. व्हॉट डू यू मीन? अजून तर फक्त 6च वाजतायत. मिस्टर रॉयचं प्रेझेंटेशन स्टार्ट पण नाही झालं अजून. सर मी तुम्हाला मगाशी पण म्हणाले होते की हे मिस्टर रॉय हे फारच बेशरमपण आहेत. हे काय बोलतेस तू? मी तुला आधी पण सांगितलं होतं की रॉय आपले सर्वात प्रिफर्ड क्लायंट आहेत. व्हॉट्स द प्रॉब्लेम? सो अगोदर त्यांनी मला आपल्या रूम मध्ये पाठवलं फाईल्स आणायला. मग स्वतः पण ते रूम मध्ये आले. हो आणि काय? मग सर रॉयने माझ्याशी बेशर्मी केली. नॉनसेन्स. तो एक फार कल्चर्ड सज्जन माणूस आहे. शिवाय आपला गेस्ट आहे तो. सर प्लीज सर, आय एम लिव्हिंग. आज मला माफ करा जरा. शिवाय सर तसं पण आज थर्सडे. हो आणि तसं पण तुम्ही मला माझं म्युझिक क्लास अटेंड करण्याची परवानगी दिली आहे. सो प्लीज सर. कल्पना, होत्या हर अश्रू
काटे विखरले पदतळी. नाही नाही पायल बेटा, असं नाही बेटा. हे बघ, संगीतासाठी माणसाने पहलवान असण्याची गरज नाहीये बेटा. तुझ्या सुरांमध्ये जोर आहे बेटा. गाणं फक्त या इथनं नाही, गाणं या इथनं निघत असतं, काळजात ना बेटा, काळजात ना. ही ताण तू महसूस कर बघू एकदा अजून. वळणावर हो हर अश्रू नयनी. पायल बेटा, असं नाही. वळणावर होत्या हर अश्रू नयनी. कसे चालू काटे विखरले पदतळी. केव्हा सरेल दुबळेपणा अनलाचारी. कशा करू नशिबाकडे मी तक्रारी. बंद करा हे गाणं बिणं. जोशींनी मला सर्व तुझं वागणं सांगितलंय. हॉटेलमधलं जरुरी काम सोडून तू इथे आलीस नालायक. चल घरी चल. कल्पना, नाही, मला क्लास अटेंड करायचा आहे. तुला समजलं नाही मी काय सांगितलंय? घरी चल कल्पना, आता बस. नाही तर ऐका ऐका भाईसाहेब, तुम्ही ओरडू नका ना प्लीज. ही माझी संगीत शाळा आहे, हे फिश मार्केट नाहीये. तू ऐक रे उस्ताद, तू जर जास्त बोललास ना मग तुझी पण ही शाळा नेहमी नेहमीसाठी बंद करून टाकेन मी. माझं जरा म्हणणं थोडं ऐका ना. असं आहे, तुमच्या मुलीचं खरंच खूपच उज्ज्वल भवितव्य आहे. मी अनेक लोकांना पण गाणं शिकवलंय आणि जो बाज मला हिच्या आवाजामध्ये दिसलाय तो दिसलाच नाही आणखी. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हिला गाणं शिकायला द्या. खरंच अंकल, कल्पना आमच्या क्लासमध्ये सर्वात चांगली गाते. प्लीज हिला क्लास अटेंड करायला द्या ना. तू गप्प राहायचं नाही तर. काय करताय तुम्ही? एका मुली बस, मी तुमच्या सोबत येते. चला चल लवकर, गाणं शिकायचंय म्हणजे. मी मागील 40 वर्ष संगीत शिकवतोय. मोठमोठ्या संगीतकारांना पण तयार केलंय मी. हो, आणि मोठमोठ्या हस्ती माझ्या पायानं स्पर्श करतात. तरी या 40 वर्षांमध्ये मी कल्पनासारखी हुशार आणि समर्थ शिष्या पाहिलीच नाही कधी. कल्पनाचा आवाज कुदरतचा एक करिश्मा आहे. एक दिवस ही हिंदुस्थानची खूप मोठी गायिका बनेल. तरी हिचा बाप हिचं जीवन बर्बाद करणार. बर्बाद. उद्धट कुठली, नालायक. काय ते तुला? काय झालं आता? तुम्ही नाराज का होता? अखेर केलं काय हिने? हॉटेलचं काम सोडून तुझी मुलगी उस्तादाजवळ गाणं शिकायला गेली होती. नाही, मी ह्यासाठी गेल्या हो, कारण कुणीतरी तिथे खूप वाईट वागलं. मला जोशीने सगळं काही सांगितलंय. तो एक खूप मोठा येणार आहे माणूस, चांगला समजूतदार आणि सभ्य पण. आणि तू सांगतेस तो तुला सतावत होता. मी खरं सांगते बापा. खोटं बोलणं बंद कर तू. तुला गाणं शिकायला जाण्यासाठी बहाणा पाहिजे, बस. इथे बघ, हे आहेत तुझे आजोबा. राजा लोक महाराजांमध्ये उठणं बसणं असे ह्यांचं. हवेल्या होत्या, राजवाडे होते. एक राजाचं घराणं आहे आमचं.
पण तू त्या 2% माणसाजवळ गाणं शिकायला जातेस. मी शिकवतो, चल तुला गाणं. यावेळेस हिला माफ करा जरा. पुन्हा तुम्हाला कुठलाच त्रास नाही होणार, मी वचन देते हो तुम्हाला. आता जायचं आणि दोषींची, शिवाय तू त्या येणाऱ्याची माफी मागायची, समजलीस? पण मी कुठली चूकच नाही केली तर मग. गप्पा. जसे तुझे पप्पा सांगतात बस तेच करायचं. ह्याच्याशिवाय एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये मला तुझ्याकडून. ही सर्व तुझीच चूक आहे. दोन्ही मुलींना तू बिघडवलायस. दोन मुली जन्माला घातल्यास माझ्यासाठी. अरे एकच झाला असता मुलगा, मग बघायचं होतं. एक मुलगा झाला असता तर मग बघायचं होतं. तुझ्या वालीद साहेबांची अशी इच्छा नाही की तू संगीत शिकावंस. अहो, त्यांच्या नजरेमध्ये गाणं फक्त कोठीवाल्यांचा पेशा म्हणतात ते. आज संध्याकाळी 5 वाजता अलका शिरोडकरचा प्रोग्राम होणार आहे. आजच्या प्रोग्रामची सगळी व्यवस्थापन तुम्हालाच करावी लागेल. मी तुम्हाला ऑर्डर केली आहे. आय वॉन्ट दॅट ओनली, अदरवाइज आय कंप्लेन इट. ओके. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊन प्रभात नवी, दश दिशा प्रज्वल